नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. एकूणच हवामानामध्ये मोठा बदल झालेला असून या बदलामुळे मान्सून डिले झालेला आहे. परंतु अरबी समुद्रात असलेली चक्राकार स्थिती किंवा वादळी परिस्थिती ही या दिशेने कुठल्याही प्रकारचं बाष्प येऊ देत नाही आहे आणि त्याचा परिणाम मान्सून डिले झालेला आहे. दुसरी गोष्ट, बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम ही भारतीय भूभागावर अगदी महाराष्ट्रापर्यंत परिणाम करते आहे आणि त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढल्या आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेली तारीख 26 जी केरळामध्ये होती, परंतु त्यामध्ये अंदाज देतानाच 4 दिवस मागे पुढे अशा प्रकारचा अंदाज होता. त्यामुळे आणखी 4 दिवसाच्या आत मान्सून येईल. त्यामुळे स्वतंत्र अपडेट ही भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली नाही. मुळातच मान्सून केरळामध्ये दाखल होण्यासाठी जे क्रायटेरिया ठरवलेले आहेत त्यातले बहुतांश क्रायटेरिया आता पूर्ण होत आले आहेत. केवळ 2 क्रायटेरिया हे काही अंशाने कमी आहेत आणि त्यामुळे त्या क्रायटेरियासाठी सध्या भारतीय हवामान खात्याकडून डिले केला जातो आहे. जसे हे क्रायटेरिया पूर्ण होतील तसं हवामान खात्याकडून डिक्लेरेशन येईल. बहुतांश मॉडेल कालपर्यंत कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दाखवत होते, मात्र आता सध्या या ॲक्टिव्हिटीज या भागामध्ये जास्त करून होताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यत्वे करून या भागात ॲक्टिव्हिटीज होण्याचं मुख्य कारण बंगालच्या उपसागरामध्ये असलेली वादळी सिस्टम आणि त्याकडून येणारे काही प्रमाणातले बाष्प हे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण निर्माण करत आहेत. आपण काल 26 तारखेची इमेज सेव्ह करून ठेवण्यासारखी आहे. संपूर्ण उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, ओरिसा या राज्यांमध्ये काल उशिरा रेड अलर्ट देण्यात आलेला होता. अनेक विभागात ऑरेंज अलर्ट देखील आहे. महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किंवा मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र देखील किंवा दक्षिण कोकणात देखील काल पावसाचा अलर्ट होता, परंतु तशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं नव्हतं. आज देखील हा रेड अलर्ट कायम आहे आणि आपण नेहमी म्हणतो की रोहिणी नक्षत्रामध्ये नवताप मानण्यात येतात. हे 9 दिवस महत्त्वाचे असतात. मात्र या काळात जी उष्णता निर्माण होते ती मान्सूनला पूरक असते, अशा प्रकारचा सुद्धा एक प्रघात आहे आणि या सर्व बाबींचा विचार करता ही उष्णतेची लाट असहनीय आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. या उष्णतेच्या लाटेचा पुढचा टप्पा म्हणजे बऱ्याच ठिकाणी गारपीट सहित पाऊस होण्याची देखील शक्यता भारतामध्ये आहे. शिवाय धुळीची वादळं देखील उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये निर्माण होण्याची शक्यता 28 तारखेला आहे. धुळीच्या वादळांचा प्रभाव राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश या भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे. शिवाय भारतात बहुतांश ठिकाणी प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे 29 तारखेपर्यंत अनेक राज्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव पहिल्यांदा 30 तारखेला कमी होण्याची शक्यता दिली असून कुठलाही अलर्ट नाही, मात्र अनेक राज्यांमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील असा अंदाज दिला आहे. 31 तारखेला मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट उष्णतेसंदर्भात नाही. आपण या ठिकाणी बघतो हिमालयाला पॅरलल असलेल्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहेत. पूर्व भारतामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मराठवाड्यात काही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, तेलंगणामध्ये झालेल्या आहेत आणि अगदी केरळपर्यंत या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. त्यामुळे एकूणच पावसाचा प्रभाव काही राज्यांमध्ये गेल्या 48 तासात बघायला मिळाला. आपण एकूणच बघतो की वाऱ्यांची दिशा या पद्धतीने येते आणि त्यामुळे उष्ण वारे हे भारतावर येत आहेत गुजरात, राजस्थानकडून. शिवाय या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. समुद्रातील वारे या दिशेने येऊन या पद्धतीने जात आहेत.
काही ठिकाणी वारे या पद्धतीने जात आहेत. हेच वारे या पद्धतीने जोपर्यंत या किनारपट्टीवर धडकत नाहीत, तोपर्यंत मात्र आपल्याला मान्सूनची पुढची प्रगती फारशी बघायला मिळणार नाही. एकूणच अतिशय कमजोर अशा प्रकारचा मान्सून विकसित होतोय. बंगालच्या उपसागरातील वेदर प्रणाली किंवा हवामान प्रणालीनुसार विदर्भ मराठवाड्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढल्या आहेत. इतरत्र मात्र म्हणजे कोकण किनारपट्टीला खास करून पाऊस कमी झाला आहे. आणि बघतो दक्षिणेत केरळच्या दरम्यान पावसाचा अंदाज दिला जातोय GFS मॉडेलनुसार. आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 29 तारखेपासून ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा अंदाज दिला आहे, परंतु विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी प्रणाली विकसित होईल. शिवाय 1 जूनपासून मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड या ठिकाणी आणि कोकणात देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा अंदाज आहे. आपल्या दृष्टीने उष्णतेची लाट किती दिवस राहते हे महत्त्वाचं आहे, कारण त्यावर पुढील मान्सूनच्या हालचाली आपल्याला कळणार आहेत. असं दिसतंय की 27, 28, 29 विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. मात्र 31 तारखेला ही उष्णतेची लाट कमी व्हायला सुरुवात होईल असं दिसतंय आणि उष्णतेची लाट 1-2 जूनला संपुष्टात येते आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि पावसाळी ॲक्टिव्हिटीज सुद्धा कोकण सहित अगदी 3 जूनला आपण जर बघितलं तर पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण सह कर्नाटकचा कोस्टल पार्ट आणि केरळपर्यंत पावसाळी ॲक्टिव्हिटीज निर्माण होतील असा अंदाज आहे. आणि त्याचा परिणाम उष्णतेची लाट काही दिवसासाठी कमी होऊ शकते. आपण एकदा GFS मॉडेलचा अंदाज बघितल्यानंतर पुन्हा इतर मॉडेलच्या मदतीने तो बघायचा नाही असं ठरवलेलं आहे. आता आपण जर SMW मॉडेलचा अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवली. पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे. तीच परिस्थिती 28 तारखेलाही आहे, परंतु 28 तारखेला केरळ, कर्नाटकमध्ये मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 29 तारखेला देखील उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी पावसाचं वातावरण पूर्व भारतामध्ये तयार होईल, दक्षिण भारतात तयार होईल. महाराष्ट्रात मात्र फारसा परिणाम दाखवण्यात आलेला नाही. मात्र 27, 28, 29च्या दरम्यान मान्सून किती प्रगती करतो हे देखील बघणं आवश्यक आहे. अरबी समुद्राच्या दिशेने जवळपास केरळपासून गोव्यापर्यंत अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण 30 तारखेला तयार होत आहे. 31 तारखेपासून प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज संपूर्ण भारतात सुरू होतील असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या काळात मान्सूनची प्रगती देखील होऊ शकते. जूनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज तीव्र होतील असा अंदाज आहे. मान्सून 7 तारखेला साधारण महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे आणि त्यानंतर 8 तारखेपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पुढचा अंदाज आहे, यामध्ये बदल होऊ शकतो. आपण सुरुवातीला या मॉडेलनुसार मान्सूनच्या प्रगती संदर्भात कशा पद्धतीने वातावरण बदलू शकतं आपण 27-28ला बघतो. केवळ पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. मात्र 30 तारखेपासून ॲक्टिव्हिटीज उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील. कोस्टल म्हणजे कोकण किनारपट्टीच्या भागात देखील या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा अंदाज आहे. 1 जूनपासून पुढे मात्र पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढतील आणि त्यातली त्यात 6-7 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात 8 तारखेपासून. त्यामुळे पेरणीयोग्य पावसास काही भागात सुरुवात होऊ शकते. मात्र शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्या भागात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये. हे वर्ष कमी पावसाचं आहे. हे SMW मॉडेल आहे ज्यावर आपण वर्षानुवर्ष विश्वास करत आलो. सध्या महाराष्ट्रात या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही, परंतु स्थानिक वातावरण विदर्भ मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार होतं आहे. 27, 28, 29 फारसं वातावरण दाखवलेलं नाही, त्यामुळे मान्सून रखडलेला आहे.
आपण बघतो जोपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होत नाही तोपर्यंत प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात वाढणार नाहीत. 29 तारखेपर्यंत जवळपास फारशा ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. पहिल्यांदा वातावरण हे उत्तरेकडून म्हणजे उत्तर भारतात पाऊस वाढणार असल्यामुळे 30 तारखेला बदलायला सुरुवात होईल. घाटमाथ्यावर देखील पावसाळी ॲक्टिव्हिटीज सुरू होतील आणि 31 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ॲक्टिव्हिटीज वाढताना दिसतील. आपण बघतो की जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 31 तारखेला पावसाचा अंदाज दिला जातोय. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. 1 जूनपासून मात्र घाटमाथ्यासहित कोकणात पहिल्यांदा पुन्हा पाऊस दाखवला जातोय आणि 8 तारखेपासून मात्र महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतात. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.